नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता जीवा काव्याला म्हणत असतो, समजावत असतो, अगं काव्या असं नको करूस, अगं पार्थ आणि नंदिनी पुढे निघून गेलेत या सगळ्याच गोष्टीमध्ये आणि आईबाबा किती होप्स ठेवून आहेत आपल्यासाठी याचा विचार कर, काव्या म्हणत असते. करते ना, सगळ्यांचाच विचार करते. तेव्हाही मी सगळ्यांचाच विचार केला. आता पण मी सगळ्यांचाच विचार करत बसते जीवा आणि सगळं माझं प्रेम विसरून जाते. हव्य ना तेच तुला सांग. अरे एवढं सगळं होऊन सुद्धा आत्ता सुद्धा तू मला सगळ्यांचाच विचार करायला सांगतोयस जीवा. अरे या सगळ्यामध्ये आपल्या प्रेमाचा विचार तुझ्या मनात नाहीयेत का? जीवा ओरडतो तिच्यावर आणि म्हणतो, नाहीयेत आता. काव्या म्हणते, का नाहीयेत तुझ्या मनात आपल्या प्रेमाचा विचार? अरे बाप रे, प्रेक्षकांनो एवढं टेन्शन दिलंय की विचारू नका. आता काव्या म्हणते, जीवा खरं सांग, तुझं माझ्यावर प्रेम होतं का नाही? काय वाटले कोण रे मी तुला? टाइमपास वाटले? मी तुला टाइमपास खेळ करून ठेवलाय माझ्या आयुष्याचा. आता जीवा म्हणतो, शट अप, जस्ट शट अप. काव्या मी तुझ्या आयुष्याचा खेळ मांडत नाहीये, पण असं वागून तू तुझ्या आयुष्याचा खेळ मांडतेयस. असं का करतेस तू काव्या? वेळीच मागे फिर, अगं तू जे करतेस ना त्याचे परिणाम वाईट होणार आहे. काव्या म्हणते, मला परिणामाची भीती वाटत नाही आणि अजिबात काहीही होणार नाही हे मला माहिती आहे. हे बघ, आता मला जे करायचं आहे ना जीवा ते मी करणार म्हणजे करणारच. आता ही धमकी देत असते जीवाला डायरेक्ट. जीवा म्हणत असतो, काय करणार आहेस? काय करणार आहेस? सांग ना, सगळ्यांना जाऊन आपल्या नात्याबद्दल सांगणार आहेस का? चल जा सांग, बिनधास्त सांग. ज्यांना सांगायचं ना तुला त्यांना जाऊन सांग. मला नाही काही फरक पडत, मी हे प्रेम मान्य करणारच नाहीये. काव्या, सगळे तुझ्याकडे पुरावे मागतील तेव्हा त्यांना दाखवायला तुझ्याकडे काही नसणार रे. आपले सगळे गिफ्ट, आपल्या मेमरीज जाळून टाकल्या आहेत. मी आता जेव्हा असं बोलतो ना तेव्हा या काव्याच्या भोवती असा गोलगोल कॅमेरा फिरवलाय म्हणजे ती खूप शॉक झाली असं दाखवलंय. जीवा म्हणतो, तुलाच काय? अगं कोणाच्याच हाती ते लागणार नाहीये. पण इथे मात्र जीवाला माहीत नाहीये त्याने तुक्का मारलाय ब्र. का प्रेक्षकांनो? म्हणजे काय झालंय ते बघत राहा. आज एवढा सस्पेन्स वाढवला. बाई डोक्याला टेन्शन्स येतं माझ्या. ही मालिका पाहायला लागली मी की म्हणजे एकीकडे सस्पेन्स आणि एकीकडे टेन्शन विचारूच नका. आता इकडे पहा, म्हणजे काही गरज असते का हे दाखवायला? बघा कसे करतात. आता तो पार्थ शिरलाय त्या अडगळीच्या खोलीत आणि ती बॅग त्याने पाहिली आणि तो विचार करतो, अरे जा, ही बॅग तर माझीच आहे. यात तर मी माझं सामान ठेवायचो एकीकाळी. आता त्याला ती बॅग कुतूहलाने उघडायची आहे ब्र का, आणि ऑलमोस्ट ती बॅग त्याने उघडलेली दाखवली आहे. तो विचार करतो, इथे का ठेवली असेल ही बॅग? आता ती बॅग तो उघडताना दाखवलाय आणि त्याला लॉक असतं ते पासवर्डचं लॉक कसं ना ते. आता तो विचार करतोय काय पासवर्ड होता. आणि इकडे आता ही काव्या जीवाची कॉलर धरते आणि म्हणते, जीवा का केलंस तू हे सगळं? आपल्या आठवणी जाळल्यात का? का केलंस तू आपल्या सगळ्या प्रेमाच्या आठवणी का जाळल्यास? जीवा म्हणतो, ए काव्या शांत हो, ओरडू नकोस. ओरडू नकोस. काव्या म्हणते, ओरडणार, सगळ्यांना ओरडून सांगणार. तू माझा कोण होतास ते ऐकू दे पार्थला, ऐकू दे नंदिनीला, ऐकू दे. मी सगळ्यांना सांगणार रे जीवा. सगळं जाळशील रे, सगळं जाळशील. फोटो जाळलेत, गिफ्ट जाळलेत, पण तुझ्या छातीवरच्या टॅटूचं काय करणार आहेस? माझ्या नावाचा टॅटू आहे ना, तो कसा लपवणार आहेस? जीवा सांग ना, सांग. तो माझ्या नावाचा टॅटू आहे ना, काय करणार सांग त्या टॅटूचं? जीवा मी शेवटचं सांगते, तू सगळ्यांना सांगितलं नाही तर? आता जीवा म्हणतो, नाही तर काय? नाही तर काय करशील? आता वेळ लागलंय का काव्या तुला? तू काय बोलते, काय करते तुझं तुला कळतंय का? जरा विचार कर. शांत म्हणतो, प्लीज. काव्याने जीवाचा हात घट्ट धरलेला असतो. जीवा म्हणत असतो,
हात सोड माझा काव्या हात सोड. काव्या म्हणते, एकदा चूक केली मी तुझा हात सोडून आता नाही सोडणार. जीवा म्हणत असते, सोड ग. जीवा म्हणत असतो, सोड ग. काव्या माझा हात सोड. तेवढ्यात काव्याकडून ते घड्याळीच बटन दाबतं, म्हणजे जर आपला पार्टनर खतरेमध्ये असला तर ते बटन दाबायचं. ते बटन काव्याकडून दाबले नेमकं आणि तिकडे नंदिनीला अलाराम मिळालाय त्या घड्याळीद्वारे. त्यांची ती कपल घड्याळेन प्रेक्षकांनो. त्या घड्याळीचा तमाशा दाखवला त्यांनी आता. आता हा जीवा त्या काव्यावर ओरडतो, तू कशाला बटन दाबलंस. तेवढ्यात नंदिनी तिच्या खोलीतून खाली बघते वर. जीवा आणि काव्या सोबत असतात पण नंदिनीला अचानक क्लिक होतं, अरे बापरे. जीवा आगीजवळ उभे आहेत. आता नंदिनी खाली यायला निघाली आहे. आता जीवा ओरडतो काव्यावर आणि म्हणतो, तू बावळटेस का काव्या. ते घड्याळीच बटन का दाबलंस चुकून. अगं तुला काही अक्कल आहे का. आता नंदिनी येईल ना खाली आणि तसंच हे सगळेजण 12 वाजता एकत्र होणारच होते ना या जीवाचा वाढदिवस साजरा करायला. पण आता काव्या म्हणते, कळू दे येऊ दे नंदिनी ताईला खाली. आता सगळ्यांना कळू दे पार्थला, नंदिनी ताईंना, घरातल्या सगळ्यांना कळू दे जीवा आपल्याबद्दल. आता नाही ऐकणार मी कोणाचं. आणि तू काय समजतोस काय रे तुला. काय वाटतं नंदिनी ताई आपल्याबद्दल समजून घेतल्यावर कळून घेतल्यावर ती तुझ्यासोबत राहील. नाही नाही नाही. नंदिनी ताई आपल्या दोघांना एकत्र आणेल आणि वाट मोकळी करेल रे आपली आणि स्वतःची सुद्धा. काव्या अगदी जिद्दीलाच पेटली आता. पुन्हा डोक्याला टेन्शन दिले यांनी. इकडे तो पार्थ आहे ना, तो ती बॅग उघडतोय असं दाखवलंय. आता त्या बॅगमध्ये जीवा आणि काव्याचे फोटोग्राफ्स आणि काही गिफ्ट्स आहेत जे त्यांनी एकमेकांना दिलेत भूतकाळामध्ये. मिथुन काकांनी ते सगळे त्यात लपवून ठेवलेत. ते तो उघडताना दाखवलाय आणि पुन्हा काव्याचा सीन दाखवलाय आणि काव्या म्हणते, कशी नंदिनी ताई म्हणते ना, 2 प्रेम करणाऱ्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे. अरे होऊ दे ना मग सगळ्यांसमोर सोक्षमोक्ष जीवा. एकत्र येऊत ना आपण. अरे आपण एकत्र आलोत की आपण सोबत राहू. आपलं प्रेम हक्काने मिरवू रे, सगळ्यांच्या समोर मिरवू. जीवा विचार कर, कळू देत ना सगळ्यांना जीवा. अरे विचार कर, आपण नको त्या लग्नात स्वतःला अडकवून घेतलंय. आपण सगळ्यांना सांगितलं ना आज तर एक साथ सगळ्यांची सुटका होईल. आपण सांगू सगळ्यांना. अरे सगळ्यांना एकत्रितपणे सांगू. असं या सगळ्यांचं म्हणणं आहे ना की लग्नानंतर होईलच प्रेम. नाही रे जीवा नाही, आपल्या बाबतीत ते होणं शक्य नाहीये. सारखा जीवा नुसता फ्लॅश केला प्रेक्षकांनो आणि काव्या त्याच्याशी बोलती असं दाखवलंय. आता काव्या म्हणते, नाही काव्य नाही रे जीवा नाही. आपलं हे जे लग्न झालंय ना या लग्नालाच काही अर्थ नाहीये रे. आता तसं पाहायला गेलं प्रेक्षकांनो मला काव्याचा पण मुद्दा पटतोय आणि जीवाचा पण मुद्दा पटतोय, पण सगळं नशिबावर सोडवायचं असं या मालिकेने ठरवलं. काव्या त्याला खूप फोर्स करत असते, जीवा चल या सगळ्या गोष्टींचा शेवट करूयात चल जीवा आता. आता जीवा म्हणत असतो, नाही नाही काव्या हे शक्य नाहीये. नंदिनीचा माझ्यावरचा लग्नावरचा विश्वास उडेल. मी हे करू शकत नाही काव्या, सोड सोड मला. आता काव्याने त्याचा शर्ट धरलाय. आता तो घाबरतो आणि म्हणत असतो, काव्या सोड ना मला, काव्या सोड. काव्या म्हणते, नाही सोडणार. पण काय रे जीवा. आता सांग मला हा टॅटू कशाला लपवशील रे. आता काव्या एकदम जिद्दीलाच पेटलेली असते. काव्या त्याचा शर्ट धरून म्हणते, आता कळू दे माझ्या नंदिनी ताईला. समजू दे सगळ्यांना तुझ्या छातीवर कोणाच्या नावाचा टॅटू आहे. फार विश्वास आहे ना माझ्या ताईचा तुझ्यावर. कळू दे ना तिला तू काय लपवतोयस ते. आता तिने त्याच ते छाती अशी उघडी केली आहे काव्याने आणि आता जोरजोरात त्याला ओरडून सांगत असते, बघू दे माझ्या ताईला बघू दे. आता तो घाबरतो जीवा. नेमकी तिकडनं नंदिनी येत असते पळत पळत. आता जीवाला काही करून तो टॅटू लपवायचा असतो. आता जीवा काय करतो, एकदम त्याचा शर्ट काढतो
आधी नंदिनीला बघते काव्या पण आणि जीवा पण. ऑलमोस्ट ती खाली आलेली असते का आता तो उघडा होतो. आता नंदिनीला पलीकडून समजतच नाही या दोघांच नेमकं काय चाललंय. आधी तर नंदिनी जिन्यावरून उतरताना दाखवली. जीवा किती वेळ काव्याकडे बघतो त्या आगीकडे बघतो. त्याला उमजत नाही नेमकं करावं तर काय करावं आणि एकदम त्याने शर्ट काढला. काव्या घाबरते आता आणि म्हणते, जीवा अरे काय करतोस, आणि लगेच पुन्हा पार्थचा सीन दाखवला. आता पार्थने त्या बॅगवर कोट टाकलाय आणि ऑलमोस्ट ती बॅग तो उघडतच असतो. आता इकडे जीवा उघडा झालेला आहे आणि आता काव्याला इतक्या वेळच तेच पाहिजे होतं ना, पण आता जीवाने अक्षरशः अघोरी प्रकार केलाय. आता ते जळतं लाकूड तो हातात घेतो. नंदिनी ऑलमोस्ट खाली आलेली असते. आता काव्या त्याच्याकडे घाबरून बघायला लागते जीवाकडे. एवढा सस्पेन्स क्रिएट केलाय या सीनमध्ये की काय सांगू. जबरदस्त दाखवलाय हा सीन. खूप असा थरार रंगवलाय प्रेक्षकांनो. तुम्हाला यासाठी एक्सप्लेन करते की दाखवलं तसं. इकडे या जीवाने सॉरी इकडे या पार्थने ती बॅग ऑलमोस्ट उघडलेली असते आणि इकडे जीवाने ते जळत लाकूड हातात घेतलेलं असतं. काव्याला आता समजत नाही हा करणार तर नेमकं काय करणार. आता पार्थने तिकडे बॅग उघडली आणि जीवाने ते जळत लाकूड हातात घेऊन काव्याला सांगितलं, आता टॅटूच राहिला नाही तर प्रश्नच येत नाही कोणाला काही कळायचा, म्हणून त्याने ते जळत लाकूड छातीवर त्याच्या लावून घेतलं आणि ते टॅटू अक्षरशः जाळलाय. आता मात्र खूप घाबरते काव्या आणि इकडे पार्थच्या हातातून ती बॅग खाली पडते कारण नंदिनी जोरात ओरडते, जीवा, आणि तो जीवा पण ओरडत असतो कारण त्याला चटका बसलेला असतो जोरात. नंदिनी येते, जीवा जीवा करून ती किंचाळत असते ती आणि तो जीवा पण किंचाळत असतो वेदनेने. आता नंदिनी ओरडते काव्यावर, जा लवकर फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये जा, आणि नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा काय केलं तो हे? काय केलंत? काव्या आता पळत पळत तो फर्स्ट एड बॉक्स आणते. काव्या खूप घाबरलेली असते. आता नंदिनी म्हणते, तुम्हाला सांगितलं होतं मी अग्नीजवळ जाऊ नका. आईने सांगितलं, मी सांगितलं. काव्या काही बोलली का तुम्हाला? का जाळलात तुम्ही तो टॅटू? आता एवढ्या वेदनेत मिळत असताना सुद्धा जीवा म्हणतो, काव्याचा काही संबंध नाहीये टॅटूशी. ती कशाला मला काही बोलेल. आता जीवा हे बोलत असतो नंदिनीला. आता काव्या जोरजोरात ओरडते, पार्थ, मिथुन काका, इकडे या. आता पार्थ पळत पळत खाली आलाय आणि ते बॅगेमधले जे काही गिफ्ट्स वगैरे ते तिथेच खाली पडलेत आणि त्यातनं काव्या आणि जीवाचा फोटो पण पडलेला दाखवलाय त्यांनी. पार्थ आणि मिथुन काका आलेत, घाबरून गेलेत जीवाला या परिस्थितीत बघून. आता मिथुन काका तर रडायलाच लागतात, जीवा जीवा अरे काय करून ठेवलं हे सगळं. आता ही नंदिनी सांगायला जाते, काका अरे मी आले तेव्हा. आता लगेच जीवा म्हणतो, माझा पाय घसरला आणि मीच पडलो शेकोटीत. आता जीवा असं बोलतो तेव्हा काव्या त्याच्याकडे पाहतच राहते. म्हणजे हे सगळं तो करत असताना एकीकडे काव्याला पण वाचवतोय आणि एकीकडे नंदिनीचं आयुष्य पण वाचवतोय. आता तो जेव्हा बेशुद्ध पडतो तेव्हा सगळे ब्लॅक अँड व्हाईट झालेले दाखवलेत आणि तितक्यातनं ना प्रेक्षकांनो या काव्याचा आणि जीवाचा फोटो असं उडताना दाखवलाय. काय दाखवलंय प्रेक्षकांनो हा सीन. अंगावर काटा आला. कुठेतरी ही गोष्ट हजम होत नाही, पण हे जे काही दाखवतात ना ज्या पद्धतीने अमेजिंग वाटत बघताना. आता तो फोटो ना असा उडत उडत बाहेर आलाय हवेने. काव्याचा आणि जीवाचा फोटो आहे. त्यावरती कविता केलेली आहे ना, काल मिथुन काकांनी हातात धरला होता तोच फोटो. इकडे जीवाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतंय तेव्हा पार्थ त्याला असा उचलून धरतो आणि जीवाच्या पॅन्टच्या खिशातनं जीवाचा मोबाईल पडतो. सगळेजण पळत पळत जीवाच्या मागे चाललेत. नंदिनी, मिथुन काका, काव्या, आता कोणाला काही सुचत नाहीये ही काय अवस्था झाली जीवाची.
तेवढ्यात जीवाचा मोबाईल पडलाय पॅन्टमधनं खाली आणि तो मोबाईल काव्या उचलायला जाते आणि एक्झॅक्ट तिच्यासमोर तो फोटो तिला दिसतोय ज्यामध्ये तिचा आणि जीवाचा फोटो आहे आणि ती कविता केलेली आहे. पण या क्षणाला काव्याच्या डोळ्यासमोर अंधार आलेला असतो आणि इथे या मालिकेचं सॅड सॉंग त्यांनी प्ले केलं. एका क्षणाला पटकन डोळ्यात पाणी येतं प्रेक्षकांनो आणि काव्या तो फोटो निहाळते, ती कविता वाचते आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागतंय. थोडक्यात सांगायचं झालं तर जीवा आणि काव्या यांची लव्ह स्टोरी अधुरी राहणार हे खरं. नियतीच्या मनात या दोघांनी एकत्र यावं हे लिहिलेलंच नाहीये असं या मालिकेत दाखवायचे अण्णा प्रेक्षकांनो. काव्या तो फोटो आणि ती कविता बघून खूप रडत असते आणि तेवढ्यात जीवाच्या मोबाईलवर या मानिनी ताईंचा फोन होतो आणि हे फोन येतो आणि इथून पुढे सगळा गोंधळ सुरू होऊन जातो. आता काव्याला काही सुचत नसतं या मानिनी ताईंचा फोन कसा उचलावा. इकडे पार्थचे बाबा म्हणत असतात, काय झालं मानिनी, फोन कोणी उचलत नाहीये का. मानिनी ताई हायपर झालेले असतात, का फोन उचलत नाहीयेत ही पोरं. उचल बाबा उचल. पार्थचे बाबा म्हणतात, किती चिडचिड करतेस. अगं त्यांचं सेलिब्रेशन चालू असेल, अगं त्या आवाजात नसेल फोनची रिंग ऐकू गेली असेल. मग मानिनी ताई म्हणतात, वाढदिवस आहे ना जीवाचा, घरचे फोन करतील एवढं कळत नाही का या पोरांना. लहान आहेत का ती, फोन नाही का जवळ ठेवायचा. अहो उचलला फोन उचलला. आता फोन उचलल्या हे दोघेही नवरा बायको मोठ्याने गाणं म्हणायला लागतात. तो काव्याने फोन उचललेला आहे जीवाचा. आता हे जोरात म्हणतात, हॅपी बर्थडे टू यू. गाणं म्हणायला लागतात जीवाला विश करण्यासाठी, पण तिकडून काहीच रिस्पॉन्स येत नाही. या दोघांना फक्त काव्याच्या रडायचा आवाज येतो. आता ती रडत असते त्यामुळे त्या मानिनी ताई घाबरतात ना. त्या म्हणतात, अगं बाई काय झालं, तू रडते का. काव्या आहे का कोण. बोल काव्या. हुंदके देत रडत असते मानिनी. तुझं तसं बरोबर आहे, पण बघ ना माझ्या डोक्यात ना जरा वेगळाच विचार येतोय. म्हणजे माझं गट फिलिंग सांगतंय की घसरला आणि शेकोटीत पडला असं कसं असेल. म्हणजे हे काही कारण नसेल. तो काय लहान नाहीये शेकोटीत पाय घसरून पडायला. वसू आत्या म्हणतात, गप्प बस ग्रम्या, तू कुठल्याही गोष्टीत काही संशय घेतेस. अगं हे पोरं गेले होते ना फार्महाऊसवर, मग काही घेतलं असेल ड्रिंक वगैरे जीवाने आणि पडला असेल तिथे, साधी गोष्ट आहे. रम्या म्हणते, आई तुला वाटतं साधं आहे, पण डाल में कुछ काला है, काहीतरी गडबड आहे. वसू आत्या म्हणतात, रम्या तुझ्या डोक्यातून हल्ली भलतंच काहीतरी चालू असतं बघ. रम्या म्हणते, अग आई बोलतस काय. तुला आता माझं म्हणणं नाही पटणार, पण जेव्हा घरी आल्यावर सगळे खरं कारण सांगतील ना तेव्हा पटेल. वसू आत्या म्हणतात, अग बाई पण येऊ दे ना सगळ्यांना, त्या जीवाला सुखरूप येऊ दे बाई. मानिनीचा जीवतच टांगणीला लागला असेल. रम्या म्हणते, अग मामी खूप अस्वस्थ झाली होती. वसू आत्या म्हणतात, अगं मानिनीच्या जीवाचा तुकडा जीवा आपला. अगदी अस्वस्थ होणारच, पण या मानिनीला नाका आई कळत नाही कशाला आबल एक पोरांना पाठवून दिलत्या फार्म हाऊसवर. पोरांना पाठवलं नसतं तर असं काही घडलं असतं का. छे बाई. अगं मीन रम्या. मानिनी ताई मानिनीकडे जाते आणि तिच्या जवळ जाऊन बसते. असं म्हणून वसू आत्या तिथून निघून जातात, पण रम्याला अजिबात हे पटत नाहीये की हा जीवा पाय घसरून पडला. ती मनाशीच विचार करते, खरंच जीवा पाय घसरून पडला असेल का. नक्की तिथे काय घडलं असेल. आता रम्या हा विचार करत असते आणि इकडे हे पार्थचे आईवडील, जीवाचे आईवडील खूप रेस्टलेस झाले. त्यांनी पार्थला फोन लावलाय. जीवाच्या बाबाने म्हणजे पार्थच्या पण बाबाने. मला नेमकं ना त्यांना काय बोलावं तेच नाही कळत तर असो. आता ते म्हणतात, बाबा पार्थ अरे तिकडे नेमकं काय चाललंय. अरे काय झालं काय. अरे इकडे तुझ्या आईला टेन्शन आलं रे बाबा. आम्ही दोघेही टेन्शनमध्ये आहो. मानिनी ताई पुन्हा मध्ये बोलत असतात, अहो त्याला विचारणा लोकेशन कुठे काय ते पाठव म्हणा. शेवटी तिथे चिडतात आणि म्हणतात,
मानिनीमध्ये बोलू नको, मला त्याचं बोलणं ऐकू येत नाही. हा मानिनी ताई म्हणतात, ब्र ब्र सॉरी सॉरी. मग ते म्हणतात, अरे पार्थ बाबा काय झालंय? आम्ही निघतो इथून, पोहोचतो तिथे. पार्थ म्हणत असतो, बाबा तुम्ही ना इतकं टेन्शन घेऊ नका. हे बघा आम्ही व्यवस्थित इथे सगळी सिच्युएशन सांभाळतोय. मी आहे, मिथुन काका आहे आणि जीवाला ब्र वाटतंय आता असं काही झालं नाहीये. तेव्हा तिकडून ते चिडतात त्याचे बाबा आणि म्हणतात, अरे आम्हाला चैन नाही पडत आहे. मग मानिनी ताई पण मोठ्याने ओरडतात, नाहीतर काय अक्कल पोरांना. आता पार्थचे बाबा म्हणतात, अरे बाबा ही मांडणी हट्टाला पेटली रे, जीवाला भेटायचं. तू पाठव बाबा, लोकेशन पाठव, आम्ही निघतो ताबडतोब. आता पार्थ म्हणतो, बाबा रात्रीचे 1 वाजलेत, कशाला धावपळ करताय? आम्ही आहोत ना जीवाजवळ. तुम्ही इथे पोहोचेपर्यंत आम्ही तिथे पोहोचू ना. हे बघा आम्ही सकाळीच निघतो उजाडल्यावर आणि तुम्ही ना आईला समजून सांगा, नका येऊ हो बाबा इथे. मग हे पार्थचे बाबा म्हणतात, तू अपडेट देत रहा बाबा. मानिनी ताई तिकून म्हणतात, कशाचे अपडेट? अहो काय बोलताय? पार्थ म्हणतो, बाबा तुम्ही नाही, तुम्ही काहीच काळजी करू नका. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? अहो मी जीवाला काही होऊ देणार नाही. मग पार्थचे बाबा म्हणतात, हो रे बेटा, माझा पूर्ण विश्वास आहे. ब्र चल फोन ठेव आणि कळव आम्हाला. आता या पार्थला टेन्शन आलंय आणि एपिसोड इथे संपलाय, पण पुढच्या भागात काहीतरी विचित्रच दाखवलंय. नंदिनी आता खरं सांगायला जाते, अहो आपलं बोलणं झालं ना आई, तर मी त्यांच्यावर लक्ष ठेवून होते, पण अचानक मी बघितलं जीवाने हातात लाकूड घेतला. आणि आता या मानिनीताई म्हणतात, काय घेतलं लाकूड? कशासाठी घेतलं? आणि एकदम त्या चिडतात तिच्यावर आणि म्हणतात, तुला सांगितलं होतं ना जीवाकडे लक्ष दे, होत्याचं नव्हतं झालं तुझ्यामुळे. नंदिनी म्हणते, आई मी माझ्या परीने प्रयत्न केला. आता मानिनी ताई म्हणते, हे सगळं तुझ्यामुळे झालं नंदिनी. आता जोपर्यंत त्याला शुद्ध येत नाही ना तोपर्यंत त्याच्या जवळ जाऊ नको. यांच्यामधली सासू अचानक जागी झाली. प्रेक्षकांनो, पार्थला काही समजेना, नेमकं जीवाला जळालं तर कसं काय जळालं, आणि तेही छातीजवळ केवढं मोठं गौड बंगाल. आता पुन्हा सिक्रेट हे सॉल्व्ह करत बस आपलं. याच्यातच 2-4 एपिसोड जाणार आहेत, पण प्रेक्षकांनो खरंच येतं का नाही टेन्शन ही मालिका पाहताना? खरं सांग. पण आता झालंय असं की धिंगाणा झाला जीवाचा आणि काव्याचा, पण शेकलं बिचाया नंदिनीवर. जे समजदार असतं ना प्रेक्षकांनो त्यालाच ऐकून घ्यावं लागतं. हे आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.